श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची, आणि ते होणारच। हो बाळा, आजपर्यंत खूप दुःख यातना सहन केल्या आहेस, आणि म्हणूनच तुझ्या या खचलेल्या या दुःखी मनाला उभारी आणण्यासाठीच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश जर तुझ्या समोर आला आहे, तर तू स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज। हो बाळा, कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही कष्टामध्ये, दुःखामध्ये, संकटामध्ये आजपर्यंतचा कालावधी घालवला आहे। बाळा, यापुढे तयार हो त्या सुखासाठी, आनंदासाठी, वैभवासाठी, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे। तुझे जे काही ध्येय आहे, तुझ्या कुटुंबाचे जे काही स्वप्न आहे, ते आता पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे। हो बाळा, आता सुखाचे दिवस उपभोगण्यासाठी तयार हो, कारण आजपर्यंत तुझ्या या जवळच्याच लोकांनी, या शत्रूने तुला खूप काही त्रास दिला आहे। तुझे जे काही स्वप्न तू पूर्ण करता करता राहून गेले आहे, याच लोकांमुळे ते तू अपुरे सोडून दिले आहेस। पण यापुढे नाही, यापुढे सर्व मनातील तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे। आता उंच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी तू पूर्णतः तयार आहेस। हो बाळा, कारण तुझ्या पंखामध्ये ह्या स्वामी माऊलीने असे काही बळ दिले आहे, जे तुला आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित करणार आहे। स्वामी म्हणतात, आजपर्यंत जे काही तुझे खूप मोठे कार्य करायचे राहून गेले होते, याच लोकांमुळे ते तुला अशक्य झाले होते। पण आता नाही, आता यापुढे कोणतेही कार्य करायला निसंकोचपणे तयार हो। मग ते मनाने, संयमी आणि खंबीर मनाने ते कार्य करण्यास सुरुवात कर, आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग। स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत खूप दुःखाचे दिवस पाहिलेस, खूप संकटे आणि तुझ्या कुटुंबावरती खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहेत। पण यातूनच तू आमची निरपेक्ष भक्ती निरंतर करत राहिला, आणि म्हणूनच या सर्वांमधून या स्वामी माऊलीने तुला अलगदपणे बाहेर आणले आहे। याचे नेहमी स्मरण ठेव, कारण बाळा, तुम्ही म्हणता की स्वामी माऊली, तुम्ही आम्हाला दिसत नाही। बाळा, न दिसताही निरंतर ह्या ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली तुझ्या सोबत असते। तुझ्या प्रत्येक दुःखामध्ये, सुखामध्ये निरंतर तुझ्या सोबत असते। बाळा, फक्त याचा तुला वेळोवेळी अनुभव आलाच असेल की कोणतेही संकट आले आणि तू आर्त मनाने साथ घातल्यानंतर ही स्वामी माऊली तुझ्यासमोर उभी नाही राहिली, असे कुठलीही वेळ कधीही तुझ्या आयुष्यामध्ये आली नाही। फक्त याचे स्मरण कर की कोणत्या वेळी तुला आमच्याकडून साथ मिळाली नाही। स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा आमची निरपेक्ष भक्ती केली जाते, आमचे निरंतर नामस्मरण ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये सदैव केले जाते, त्या घरामध्ये आमची कृपादृष्टी अखंड राहते। आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम त्या घरावरती आणि माझ्या स्वामीप्रिय बाळावरती निरंतर असते। हो बाळा, याचा तुम्हाला वेळोवेळी अनुभव आलाच असेल। स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील हे असे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा, अद्भुत चमत्कार घेण्यासाठी तयार आहेस ना? हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये ती योग्य वेळ आली आहे त्या अद्भुत चमत्काराचा स्वीकार करण्याची। कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाच्या खूप काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत। त्या पूर्ण करता करता तो मनाने खूप खचून जाऊन आता माघार घेऊन स्वतःला दोष देत राहिला आहे।
बाळा, पण उठ, आता नव्या जोमाने नवीन आयुष्याची सुरुवात करायला घे. कारण या स्वामी माऊलीने तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे अद्भुत चमत्कार आणले आहेत. हे घेण्यासाठी तयार आहेस ना? मग घाबरतो कशाला? आता यापुढे तुला या नकारात्मक लोकांची आणि तुझ्या शत्रूंची चिंता करण्याची गरज नाही. कारण त्यांना तुझ्या आयुष्यातून खूप दूर करण्यात आले आहे. हो बाळा, तुला चिंता करण्याची गरज आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुला प्रयत्नांची गरज आहे. आणि जे काही तू प्रयत्न करत आहेस त्याला कष्टाची जोड द्यायला हवी. कारण बाळा, प्रयत्नांती परमेश्वर असतो. जर तुम्ही काही प्रयत्नच केले नाहीत तर तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला यश कसे प्राप्त होईल? म्हणूनच तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, स्वामी माऊली रूपात आज तुझ्या समोर ही स्वामी माऊली आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत रहा. आता या क्षणापासून असे समज, योगायोग समज की हाच तुझ्यासमोर हा ब्रह्मांडाचा शुभ संदेश जर आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली समज की या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. हो बाळा, खूप मोठा अद्भुत चमत्कार तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. बाळा, निश्चिंत हो, मनाने आणि खंबीर हो. आणि आता यापुढे स्वप्न जे काही आहेत ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दे. आणि ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय माघार घेऊ नको. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप काही प्रयत्न करूनही तुम्हाला यश प्राप्त होत नाही तेव्हा समजून जायचे आहे की तुमचे प्रयत्न अपुरे पडले आहेत. तेव्हा अजून तुम्हाला खूप काही प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणूनच प्रत्येक पाऊल जपून टाका, संयमाने टाका, आत्मविश्वासाने टाका. प्रत्येक कृती करण्या अगोदर खूप काही मनामध्ये विचार करा की जे काही कार्य मी हाती घेतले आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे. हा सर्वस्वी निर्णय तुमच्या मनाचा असेल. कारण जेव्हा जेव्हा सकारात्मक विचाराने कोणतेही कार्य करायला जाता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण हेच कार्य तुम्ही दुःखी मनाने आणि नकारात्मक विचाराने करायला जाल तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच प्राप्त होणार. म्हणूनच कोणतेही कार्य असो, आपल्या मनामध्ये चांगले विचार निर्माण करा. सकारात्मक विचाराने कोणतेही कृती करायला जा आणि मग पहा, त्यामध्ये तुमच्या मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. जर तुम्ही 5 लोकांना हा दिव्य संदेश शेअर केलात तर स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.